हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. Recording in progress. अध्याय नंबर 10 विभूती योग. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 25 मध्ये थांबलो होतो, राईट? महर्षिणा भृगुराम गिराम्यक्षरम यज्ञानाम जप यज्ञस्मी स्थावराणाम हिमालय. महर्षींमध्ये भृगु मी आहे, ध्वनींमध्ये दिव्य ओंकार मी आहे, यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे, राईट? हे सांगितल्यानंतर पुढे भगवंत कंटिन्यू करतो त्याला. श्लोक नंबर 26 वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्ण. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः. सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे आणि सर्व देवर्षीमध्ये नारद मी आहे, गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्ध पुरुषामध्ये कपिल मुनी मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्या सगळ्या भगवंताच्या विभूती आहेत, स्पेशल वस्तू. जसं अश्वत्थ वृक्ष आहे, प्रॉपर लिहितात, हा सर्वात उंच आणि अत्यंत सुंदर वृक्षांपैकी एक आहे, राईट? जर तुम्ही बघितलात किती त्याचे विशाल ब्रांचेस प्रकट झालेले असतात. सो इट इज डिफिकल्ट टू कट डाऊन अश्वत्थ ट्री सो इझिली, राईट? ही विभूती आहे म्हणून त्यांची. भारतातील लोक आपल्या प्रातःकालीन प्रतिदिन पूजन अर्चन विधीमध्ये वटवृक्षाचे पूजन करतात. वाय? बिकॉज इट रिप्रेझेंट्स कृष्णा, राईट? आणि ह्याचं लाईफ ड्युरेशन पण फार लांब असतं, स्ट्रेंथ लॉंगिटिव्हिटी. सो इट रिप्रेझेंट्स स्ट्रेंथ ऑफ कृष्ण. त्यानंतर चित्ररथ. सो चित्ररथ एक गंधर्व आहे. एक वेळेला अर्जुन आणि चित्ररथ यांची युद्ध झालं होतं, त्यामध्ये अर्जुन त्याने चित्ररथाचा रथ जो होता तो जाळला होता. तेव्हा चित्ररथ म्हटलं होतं की आजपासून माझं नाव असेल दग्धरथ, राईट? सो ही वॉज ऑल्सो व्हेरी पॉवरफुल गंधर्व, म्हणून भगवान म्हणतात त्यातला मी चित्ररथ आहे. त्यानंतर ऑफकोर्स कपिल मुनी. कपिल मुनी हे डायरेक्ट भगवंतांचे अवतार आहेत, शक्तावेश अवतार. सिद्ध मनुष्यांपैकी देवहूती पुत्र कपिल मुनी हे श्रीकृष्णांचे रूप आहे, राईट? तर ऑफकोर्स प्रभुपादांनी जेव्हा दोन प्रकारचे कपिल होऊन गेलेले आहेत, एक नास्तिक कपिल आणि एक आस्तिक कपिल. म्हणून प्रभुपादांनी जेव्हा पुस्तक लिहिलं होतं कपिल देवहूती शिक्षा आहे कपिल मुनींचं, त्या पुस्तकाला नाव दिलं कपिला द सन ऑफ देवहूती. कपिल देवहूतीचा पुत्र, असं कधी पुस्तकाचं नाव लिहिलं जात नाही. तुम्ही जर एखादं पुस्तक लिहिलं, समजा तुम्ही जर आता नवीन पिक्चर काढला छावा, निविदा माताजींद्वारे बनवलेला पिक्चर, राईट? असं जर तुम्ही नाव दिलं तर इट्स टू डिफरन्शिएट समथिंग इज क्रिएटेड बाय समवन एक्स्ट्रा ऑर्डिनरी, राईट? तसंच कपिल टीचिंग्स ऑफ लॉर्ड कपिला म्हणण्यापेक्षा त्यांनी म्हटलं टीचिंग्स ऑफ लॉर्ड कपिला द सन ऑफ देवहूती. एकदम आउट ऑफ द बॉक्स नाव. काय डिफरन्शिएट करण्याकरता आस्तिक कपिल आणि नास्तिक कपिल याच्यामध्ये, कारण नास्तिक कपिलाची आई देवहूती नव्हती, आस्तिक कपिलाची होती, राईट? सो दॅट्स हाऊ. त्यानंतर पुढे म्हणतात 27 नंबर श्लोक मध्ये वाचा निविदा माताजी, श्लोक नंबर 27. आवाज येत नाही माताजी तुमचा. हरे कृष्ण. ठीक आहे, आमच्याकडे येत नाही आवाज. माझ्याकडे येतोय का आवाज? आवाज आहे. ओके, सम कनेक्शन प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तुम्ही नंतर वाचा. आता मधुसूदन प्रिया माताजी तुम्ही वाचू शकताल? आपण तुम्हाला टॅब मध्ये बटन शिकून घेतलं वाटतं. वाचा. उच्चैश्रवसनम् अश्वनाम वृद्धि माम अमृत उद्धवम् ऐरावतम् गज इंद्राणां नारायणं च नर अधिपम्.
अमृत प्राप्तीकरिता केलेल्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या अश्वामधील अश्व उच्चश्रवा मीच आहे. गजेंद्रामध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यामध्ये राजा मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. समुद्र मंथन करताना या गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या. उच्चश्रव नावाचा घोडा होता. सो हॉर्सेस दे ऑलवेज लुक मॅजेस्टिक, राईट. एकदम शाही वाटतात घोडे. म्हणून भगवंत म्हणतात त्याच्यामधील उच्चश्रव जो श्रेष्ठ घोडा आहे दॅट आय रिप्रेझेंट. सिमिलरली हत्ती ते सुद्धा मॅजेस्टिक असतात, ऐरावत, तर त्यांना पण मी रिप्रेझेंट करतो. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात त्याचबरोबर ऐरावत नामक हत्ती उत्पन्न झाला. दोन्ही प्राण्यांची अमृतापासून उत्पत्ती झाल्यामुळे त्या दोघांना विशिष्ट महत्व आहे आणि हे दोन्ही श्रीकृष्णांचे रूप आहेत. त्यानंतर नराणामच्या नराधिपाम, की मनुष्यांमध्ये जो राजा आहे त्याला मी रिप्रेझेंट करतो, राईट. मग आता ऍक्च्युली प्रभुपाद ऑफिस लिहितात युधिष्ठिर महाराज मनुष्यांमध्ये सेकंड पॅराग्राफ मध्ये मनुष्यांमध्ये राजा हा श्रीकृष्णाचा प्रतिनिधी आहे, कारण श्रीकृष्ण हे ब्रह्मांडाचे पालन पोषण करते आहेत. आणि ज्या राजांना त्यांच्या दैवी गुणांमुळे राजांच्या पदावर नियुक्त केले जाते ते आपल्या राज्याचे पालन पोषण करतात. सो युधिष्ठिर महाराज, परीक्षित महाराज, भगवान श्रीराम, ऑफकोर्स भगवान श्रीराम हे डायरेक्टली भगवान आहेत, हे अत्यंत धर्मनिष्ठ होते आणि ते सदैव आपल्या प्रजेच्या कल्याणाचा विचार करीत असत. लाईक आता आज शिवजयंती, राईट. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज किंवा राणा प्रताप हे जेवढे काही राजऋषी होऊन गेले दे ऑल रिप्रेझेंट कृष्णाज पॉवर अँड पोटेन्सी, राईट. ऑर्डिनरी पर्सनॅलिटी नव्हते ते लोक. अदरवाईज एवढा पराक्रम शौर्य त्यांना दाखवता आलं नसतं, राईट. दाखवता आलं नसतं म्हणजे इट्स नॉट की त्यांनी मेहनत करायची नसते, मेहनत करतात ते लोक, बट अनलेस एम्पॉवर्ड बाय कृष्णा इट डझंट मॅनिफेस्ट. तर प्रभुपाद लिहितात वेदांमध्ये राजाला भगवंतांचा प्रतिनिधी मानण्यात येते, तथापि या युगामध्ये धर्माच्या रासाबरोबर राजसत्ताक पद्धतीची अवनती झाली आहे आणि आता तर ती पूर्णपणे नष्ट झाली आहे. तरी आपण जाणले पाहिजे की प्राचीन काळी धर्मनिष्ठ राजांचा अंमलाखालील जनता अधिक सुखी होती. नाव इथे एक क्वेश्चन तुम्हाला असू शकतो. दॅट क्वेश्चन इज रेज्ड. चैतन्य त्याला म्हणतात की आता जे राजे धार्मिक होते ते भगवंत त्यांना रिप्रेझेंट करतात, मग आता राजे अधार्मिक पण होऊन गेले होते ना. रावण होऊन गेला होता किंवा वेण होऊन गेला होता, राईट. सो किंवा आधुनिक काळामध्ये बरेच असे होऊन गेलेत लोक, हिटलर वगैरे वगैरे. ते काइंड ऑफ ऍक्टेड लाईक अ किंग ओनली, राईट. मग भगवंत असं जेव्हा म्हणतात की मी राजांचा प्रतिनिधी करतो, त्याला एक क्लॅरिफिकेशन असं आहे की विभूती दैवी पण असू शकतात आणि आसुरिक पण असू शकतात, बरोबर आहे. विभूती म्हणजे बेसिकली एनिथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. कुठली एखादी विशेष गोष्ट ती भगवंतांनी एम्पॉवर केल्याशिवाय ती रिप्रेझेंट केली होऊ शकत नाही. मग आता त्याला एक क्लॅरिफिकेशन सुंदर आहे असं की ऑल विभूतीज कम फ्रॉम कृष्ण बट नॉट ऑल टेक टू कृष्ण. सर्व विभूती भगवंतापासून प्रकट होतात पण सर्व विभूती आपल्याला भगवंतांकडेच घेऊन जातात असं नाहीये. कळलं का ना तुम्हाला? या जगामध्ये सर्वात जास्त पॉवरफुल दिसणाऱ्या गोष्टी हे सगळ्या भगवंतांच्या शक्तीतून मॅनिफेस्ट होतात, परंतु जरुरी नाही की सगळ्या गोष्टी आपल्याला भगवंताकडे घेऊन जाऊ शकतात. तर विभूती आसुरी पण असू शकतात, दैवी पण असू शकतात. ज्या दैवी प्रकृती आहेत ते आपल्याला भगवंताकडे घेऊन जातात, ज्या आसुरी प्रकृती आहेत ते आपल्याला भगवंताकडे घेऊन जात नाही. म्हणून विभूतीनं बघून कुठल्या विभूतीनं आपण सिलेक्ट केलं पाहिजे हे पण आपण ठरवलं पाहिजे, राईट. व्यवस्थित बघून की ही जी विभूती आहे ती माझ्या कामाची आहे आणि ही विभूती मी स्वीकारली पाहिजे, राईट. म्हणून तुम्ही बघत असाल इव्हन इन चैतन्य चरित्रामृत काय त्याचं नाव होतं, चांदकाजी, राईट. जेव्हा महाप्रभू त्यांना भेटले, महाप्रभू म्हणायचे की ही इज एम्पॉवर्ड बाय कृष्णा. अनलेस एम्पॉवर्ड बाय कृष्णा तो राजा कसा बनू शकतो? भगवंतांनी सँक्शन केल्याशिवाय कोणी राजा बनू शकत नाही ना. भगवंतांनी त्याला सँक्शन केलेलं आहे त्याच्या पर्टिक्युलर कर्मानुसार, परंतु तो ते कर्म मॅनिफेस्ट केल्यानंतर त्याचा वापर कशामध्ये करतो हे त्याच्यावर निर्भर आहे, त्याच्या स्वतंत्र इच्छेवर ते निर्भर आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघताय की काही काही लोक एवढं सुंदर गातात, एवढं सुंदर गातात, त्यांचा आवाज असा असतो
ती विभूती आहे का नाही भगवंतांची. पण ते लोक काय गातात, सगळं पिक्चरचे गाणे, राजसिक गाणे, तामसिक गाणे. मग त्या गाण्याने आपला उद्धार होणार नाही. म्हणजे विभूती भगवंताकडून आलेली असते, पण प्रत्येक विभूती आपल्याला भगवंताकडे घेऊन जाईल की नाही, वी हॅव टू सी प्रॉपरली. म्हणून विभूतीने आकर्षित होताना आपण बघितलं पाहिजे की ही विभूती राजसिक आहे, तामसिक आहे, सात्विक आहे, आध्यात्मिक आहे. बट डिवोटी सिंगर पण आहेत जे भगवंतांचे गाणे गातात सुंदर आणि आपल्याला भगवंताकडे घेऊन जातात. आणि नॉन डिवोटी सिंगर पण आहेत, एक से एक सिंगर आहेत. तुम्ही बघितलं तर क्या आवाज आहे इसका, अरे बाप रे. तो कृष्ण से एम्पावर किए बिना वो आवाज आएगा नहीं वैसा. त्याला पर्टिक्युलर पास्ट कर्म लागतो, त्याचा पास्ट कर्म आहे आणि भगवंताला एम्पावर करून त्याला ते क्वालिटी दिलेली आहे. पण नॉट नेसेसरी की ती गाणी ऐकून आपण भक्त बनू शकतो, नाही ना. आपण ठरवलं पाहिजे. विभूती या सगळ्या भगवंतापासून प्रकट होतात, पण नॉट ऑल विभूतीज कॅन टेक अस टू कृष्ण, राईट. सो दॅट्स वाय तुम्ही जर इव्हन रिसेंट हिस्ट्री बघितली असेल तर हिटलर, त्याचा स्पीच कसा होता, हिटलरचा स्पीच एवढाचा होता तो, म्हणून त्याचं वाक्य आणि आवाज ऐकून लोक सगळे मोहित होऊन जायचे आणि त्याला शरण जायचे, येते ना. आणि हिटलर तासन तास आरशासमोर प्रॅक्टिस करायचं बोलण्याची, मुझे ऐसे बोलना है, मुझे वैसे बोलना है, प्रॅक्टिस, राईट. बट त्याच्या आवाजाने काय केलं, त्या विभूतीने काय केलं, पूर्ण जगाला अंधारात नेऊन टाकला, राईट. सो विभूतीज भगवंतांनी दिलेल्या असतात प्रत्येक जीवात्म्याला त्याच्या कर्मानुसार, परंतु त्या कशा वापरायच्या ह्या त्या जीवात्म्याच्या स्वतंत्र इच्छेवरती अवलंबून आहेत. त्या जीवात्म्याच्या त्याला सत्संग कसा, संघ कसा प्राप्त झालेला याच्यावरती आधारित आहेत, राईट. सो इट इज लाईक दॅट. सो ऑफकोर्स देन प्रभुपाद पुढे त्याला कंटिन्यू करतात. श्लोक नंबर 28 वाचा. श्री राधा मंजरी माताजी वाचा, कुंभमेळ्यावर रिटर्न आलेले आहेत त्या. हरे कृष्ण. वाचा श्लोक नंबर 28. आहे का पुस्तक तुमच्याकडे? वाचा. सर्व आयुधामांमध्ये ब्रज मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे, प्रजोत्पदासनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे. हरे कृष्ण. तर सर्व आयुधांमध्ये सर्वात शक्तिशाली काय आहे? वज्र. म्हणून म्हणतात ते मी आहे. सगळ्या गायींमध्ये सर्वात विशिष्ट गायी आहेत सुरभी, म्हणून मी सुरभी आहे. आणि असं लैंगिक जीवन ज्यातनं संततेची उत्पत्ती होते, तसंच लैंगिक जीवन हे कोण आहे? मी आहे भगवंत म्हणतात, राईट. प्रॉपर तात्पर्यामध्ये लिहितात कंदर्प म्हणजे चांगली संतती उत्पन्न करण्याकरता काम वासना आहे, आणि म्हणून कंदर्प हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे. कधी कधी केवळ इंद्रिय तृप्ती करता मैथुन केले जाते असे, परंतु असं मैथुन श्रीकृष्णांचे प्रतीक असू शकत नाही. आधी आपण 7व्या अध्यायात वाचलं होतं, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. जे धार्मिक नियंत्रणाखाली असणारं काम जीवन आहे, ज्याने संतांची उत्पन्नी होते, दॅट इज मी. म्हणून चांगल्या प्रजोत्पादनासाठी केलेले मैथुन म्हणजे कंदर्प हे श्रीकृष्णांचे प्रतीक आहे, राईट. सो ऑफकोर्स विश्वनाथ चतुर्थ ठाकूर म्हणतात, when attraction leads to begetting of new life, that kind of lust is I am. म्हणजे विचार करा, या जगामध्ये नवीन जीवनाची उत्पत्ती करण्याकरता आहे, म्हणजे त्याच्याकरता या प्रक्रियेतनं जावं लागतं, राईट. सो इट इज नॉट रिअली बॅड. नवीन जीवन तयार होतं त्यातनं, राईट. सो इज रिलिजियस. आणि अशा म्हणून आपण म्हणतो ना, मुलं ही कोण आहे? देवाची आपल्याला दिलेली गिफ्ट आहे, राईट. देवाची भेट आहे. मग गॉड सेंड्स लाईफ इन दिस वर्ल्ड थ्रू द प्रोसेस ऑफ प्रोक्रिएशन. म्हणून तुम्ही बघितलं चैतन्य चरित्रामध्ये चैतन्य महाप्रभू जेव्हा शिवानंद सेनला भेटतात, शिवानंद सेन म्हणतो की माय वाईफ इज एक्सपेक्टिंग. महाप्रभू म्हणतात वाव, सो नाईस, ग्रेट. महाप्रभू हे संन्यास शिरोमणी आहेत, राईट. पण महाप्रभू म्हणतात हो व्हेरी नाईस, जेव्हा मूल जन्माला येईल ना तेव्हा माझ्याकडे घेऊन या, आणि त्याला नाव देतात परमानपुरी.
आणि महाप्रभू आपल्या चरणाचा चरणामृत देतात. राईट. सो नथिंग इज बॅड इफ इट इज डॉटेड इन द सर्व्हिस ऑफ कृष्ण. बोला कोविड वायकोळे प्रभू काय म्हणता? बोला बोला. कोणाला काय बोलायचं होतं? नाही प्रभूजी, मी लेख चालू केला आता. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. चालेल चालेल. तुमचा प्रणाम सगळ्या भक्तांनी स्वीकार केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती की जय. मला वाटतं अर्धे लोक आज शिवजयंतीमध्ये मग्न आहेत. चांगली गोष्ट आहे. आणि वेळ भेटेल तर मूवी पण बघायला जावा. छत्रपती संभाजी महाराज की जय. हरे कृष्ण. सो येस, हे असे एवढे सगळे महापुरुष याच प्रक्रियेतून जन्माला आलेत. राईट. सो दॅट्स अ गुड प्रोसेस इफ इट इज फॉर रिलिजियस पर्पज. राईट. तर ऍक्च्युली हा असतो भक्तांचा पर्स्पेक्टिव्ह. ज्ञानी लोक काय म्हणतात? ज्ञानी लोक म्हणतात चिल्ड्रन्स आर प्रोडक्ट ऑफ लस्ट. मुलं ही जगातील कामाचा प्रोडक्ट आहेत. दिस इज व्हेरी नॉट सो सिव्हिलाइज्ड डेफिनेशन. हे सुसंस्कृत भाषा नाहीये. सुसंस्कृत भाषा काय आहे? मुलं ही भगवंतानी एक मैथून प्रक्रियेतनं निर्माण केलेले भगवंतांचं गिफ्ट आहे आपल्याकरता. राईट. ती प्रक्रिया दिलेली आहे भगवंतानी. आणि त्यांना जर आपण भगवत चिंतनामध्ये घालू शकत असेल तर त्यापेक्षा मोठं कार्य कुठलं नाही. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, जर मी आपल्या मुलांना भगवत परायण बनवू शकत असेल तर मी 100 मुलांना जन्म देईल. पण ते म्हणायचे माझ्याकडे कॅपॅसिटी नाहीये त्यांना भगवत परायण बनवायची, म्हणून मी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे. राईट. बट यू ऑल कॅन ट्राय like that. And then next श्लोक नंबर 29 वाचा. कोण वाचेल? कोण वाचेल? सुखदा लाड माताजी. सुखदा लाड माताजीने रेकॉर्डिंग मागितल्या होत्या. आता जर ते इथे उपस्थित नसतील तर रेकॉर्डिंग आहेत. हरे कृष्ण. वाचा माताजी. ती 29 नंबरचा श्लोक. अनंतस्मी नागानां वरुण यादसाम अहम पितॄणाम अर्यमा च अस्मी यम संयताम अहम. नागामध्ये मी अनंत आहे आणि जलचरांमध्ये मी वरुण आहे. पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्या मृत्यूचा नियंता यमदेव पण मीच आहे. येस. हरे कृष्ण. हे सगळे विशेष विशेष विभूती आहेत. अनंत नाग, अनंत शेष. राईट. दिस इज वन ऑफ द नाग. अनंत शेष. आणि जलचरांमध्ये वरुण देव श्रेष्ठ आहेत. पितृलोकांमध्ये अर्यमा आणि दुष्ट आणि नागात फरक आहे. सर्पामध्ये वासुकी आणि नागांमध्ये आनंद. येस. सर्प आणि नागांमध्ये फरक असा आहे की सर्प हे सिंगल हुड वाले असतात आणि नाग हे मल्टी हुड. दॅट्स द हे क्लासिफिकेशन. राईट. आणि कुठे गेला? नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे. या पृथ्वीच्या जवळच असणाऱ्या ग्रहलोकात यमदेव राहतो. जो पापी आहे त्यांना मृत्यूनंतर तिथे नेले जाते आणि यमराज त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा देण्याची व्यवस्था करतात. 28 प्रकारचे नरक आहेत. तुम्हाला भागवतच्या 5म स्कंद मध्ये तो वर्णन भेटेल. राईट. म्हणून ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांनी कुंभमेळ्याला जावा, आंघोळ करून यावी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी आर्यमा म्हणजे काय? आर्यमा ते डीटी आहेत. त्या पितृलोकाचे अधिष्ठाता देवता. पितृलोकाचे आर्यमा. ऍक्च्युली आपले जे आपण जेव्हा शरीर त्यागतो ना, जे पुण्यवान लोक, पितृलोक बेसिकली एक स्वर्गलोकाचा भाग आहे, पण सेकंड कॅटेगरी, सेकंडरी म्हणजे थोडा लो ग्रेडचा स्वर्ग. हाय ग्रेडचा स्वर्ग जिथे इंद्र वगैरे राहतात. ऑर्डिनरी जे पुण्यवान लोक असतात ते पितृलोक मध्ये जातात. राईट. ऍक्च्युली म्हणून वैदिक कल्चरमध्ये काय म्हणायचे माहिती का? स्वर्गवास झाला. का तर जनरली जे लोक पुण्यवान होते ते सगळे स्वर्गातच जायचे. आता असं म्हणून चालणार नाही. अहो स्वर्गवास झाला त्यांचा. आता काय माहिती ते स्वर्गात गेला की कुठे गेला काय माहित नाही, कारण त्याचं कर्म काय ते आपल्याला माहिती. आता लोक कसं कर्म करतात. सो नॉट दॅट एव्हरीवन गोज टू स्वर्ग. काय काय लोक म्हणतात कैलासवासी. नक्की कुठल्या कैलास लागायला माहित नाही. किंवा वैकुंठवासी, गोलोकवासी, अध्याय लाईक दॅट. ती पद्धत पहिले म्हणायची होती, कारण
ऍक्च्युली जे लोक तसं जीवन जगायचे ते लोक त्या भागात जायचे, पृथ्वीच्या म्हणजे या ब्रह्मांडाच्या. ऑफकोर्स कैलाश आणि हे ते आपल्या या ब्रह्मांडाच्या बाहेर आहे. राईट. अँड देन श्लोक नंबर 30 वाचा. राखी संतोष पाटील. बघूया आता किती जण चपात्या भाकऱ्या बनवत आहेत. ठीक आहे, चला ह्या भाकऱ्या बनवत आहेत. सविता राऊत माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हा, भाकरी झाली बनवून. चला वाचा श्लोक नंबर 30. प्रभूजी माझ्याकडे जवळ भगवद्गीता नाही, मी फक्त लेक्चर ऐकते. सॉरी. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. शुभांगी गोरे माताजी. वानप्रस्थ आश्रम. हरे कृष्ण. हा, वाचा श्लोक नंबर 30. किती? 30. अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 30. भगवद्गीता जशी आहे तशी. वाचते. हा. आहे. ओके. श्लोक नंबर 30. हो. अध्याय 10. हा, येस. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्वांनी दंडवत प्रणाम. धन्यवाद. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 10 श्लोक क्रमांक 30. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां. भाषांतर. दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे, दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर प्रभुपाद लिहितात दिती आणि अदिती या 2 भगिनी आहेत आणि त्या कश्यपजींच्या पत्नी होत्या. तर 1 फॅमिली दिती अदिती. तर सावत्र भाऊ बहीण त्यापासून जे निर्माण झालेले आहेत ते दैत्य आणि आदित्य. तर त्याच्यामधील प्रल्हाद महाराज जे आहेत दैत्यांमध्ये ते म्हणतात आय रिप्रेझेंट देम. राईट. असं का म्हणतात प्रल्हाद महाराजांना? मी प्रल्हाद महाराज आहे. दिगोड्यासाठी एनीबडी ना. का तर प्रल्हाद महाराज विशेष विभूती प्रकट करतात. कारण प्रल्हाद महाराज हे एवढे भगवानांचे परम भक्त होते की त्यांना हिरण्यकश्यप सारखा महान असुर सुद्धा काही करू शकत नव्हता. सो ही रिप्रेझेंट्स स्पेशल विभूती भगवंतांची. त्यानंतर दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे. राईट. टाइम. या जगामध्ये शिक्षा देणाऱ्यांमध्ये सर्वात कडक शिक्षा देणारा कोण आहे? काळ. बरोबर आहे की नाही? काळ असा असतो आपण बाकी लोकांच्या ऑर्डर रिफ्यूज करू शकतो, मी नाही करणार जा. पण काळाची तुम्ही ऑर्डर रिफ्यूज करू शकता का? नाही. काळ म्हणेल 8:30 वाजले. 8:30 वाजले हो. 8:30 वाजले ऍक्च्युली 8:33. काळ म्हणेल तुमच्या गालेवरती आता जे स्किन आहे जी ग्लो होत आहे ती आता सुरकुत्या पडणार. आपण म्हणू शकत नको, आपण म्हणू शकत नाही. आणि जे लोक नको म्हणतात त्यांना तणाव येतो. वन ऑफ देम इज मायकल जॅक्सन. तो नाही म्हटला आणि त्यांनी किती वेळा सर्जरी केली आणि बिचारा डिप्रेशन मध्ये मेला शेवटी, ओव्हरडोस घेऊन ड्रग्सचा. राईट. सो सगळ्यांना सबड्यू किंवा नियंत्रित करण्यामध्ये सर्वात पॉवरफुल आहे टाइम. जो व्यक्ती कोणाद्वारे जो व्यक्ती विचार करतो की मैं किसी के द्वारा कंट्रोल नहीं हो सकता हूं, वो अल्टीमेटली टाइम के द्वारा कंट्रोल होता है. राइट. उससे कोई एस्केप नहीं कर सकता. तो जो व्यक्ती एकदम चमकदार आहे त्याचे बिचारे कातडी एकदम नंतर माहिती तुम्हाला कातडी एकदम चमकदार आणि नंतर जेव्हा सुरकुत्या पडतात तेव्हा त्याची चमकी येत नाही. चमकी नाही करता सरफेस प्लेन पाहिजे. खडबडीत सरफेस असेल तर तेव्हा फ्लॅश येऊ शकत नाही, म्हणजे प्लेन. राईट. जो स्ट्रॉंग आहे त्याला वीक बनवतो, जो हेल्दी आहे त्याला आजारी बनवून टाकतो, जो ऍक्टिव्ह आहे त्याला इनऍक्टिव्ह बनवून टाकतो. राईट. आणि अल्टिमेटली त्याला मृत्यूच्या समोर जावं लागतं. सो नोबडी कॅन रेजिस्ट द पॉवर ऑफ टाइम. दॅट्स व्हाय कृष्ण सेज आय एम द टाइम अमंग द सबड्युअर्स. राईट. आणि त्यानंतर प्रभू म्हणतात पशूंमध्ये मी कोण आहे? सिंह आहे. का? कारण सिंह अप्रतिम शक्ती प्रकट करतो. तर एकदा ऍक्च्युली प्रभुपाद आपल्या शिष्यांसोबत एका
प्राणी संग्रहालयामध्ये असं जातो, त्यांना प्राणी संग्रहालयामध्ये त्यांना एक सिंह भेटला आणि प्रभुपादांचे शिष्य होते ना, ते त्या सिंहाला चिडवत होते, चिडवत असं काठी घालून बोर्ड घालून, ए सिंह सिंह कुठला असं. प्रभुपाद म्हटले, हरी बोल, तुला माहितीये का कोण आहे हा जंगलाचा राजा आहे, तुम्ही त्याला योग्य सन्मान दिला पाहिजे. काही विषम परिस्थितीमुळे तो आता पिंजऱ्यामध्ये आहे, पण विसरू नका की तो जंगलाचा राजा आहे आणि त्याला जो योग्य आदर दिला पाहिजे, ही डिझर्व्स दॅट रिस्पेक्ट. तुम्ही त्याला जेलमधून बाहेर काढून बघा, मग तुम्हाला कळेल. ही इज अ किंग ऑफ द जंगल, डोंट डिसरेस्पेक्ट हिम लाईक दॅट, असं प्रभुपाद म्हणतात. राईट. अँड देन ऑफकोर्स गरुडा. सर्व पक्ष्यांमध्ये कोण आहे? गरुड, बिकॉज गरुड इज द मोस्ट पॉवरफुल बर्ड. प्रभुपाद लिहितात, पक्ष्यांच्या लाखो प्रकारात विष्णू वाहन गरुड हा सर्वात मोठा पक्षी आहे. राईट. अँड इज एम्पॉवर्ड पर्सनॅलिटी. तर त्याची स्टोरी तुम्ही कधी ऐकली असेल, ते विनीता आणि ते अमृताची स्टोरी तुम्ही नंतर वाचू शकता. अँड देन श्लोक नंबर 31, मैथिली राणी माताजी वाचा. मैथिली राणी माताजी भाकरी बनवत आहेत. ठीक आहे. नेक्स्ट. भाकरी बनवून झालेली दिसते, वाचा. श्लोक नंबर 31, अध्याय नंबर 10, भगवद्गीता जशी आहे तशी. ठीक आहे. हरे कृष्ण. येस. तर प्रभुपाद लिहितात तिथे, पवन पवन तमस्मी. पवन म्हणजे वायू, पवित्र करणाऱ्यामध्ये मी वायू आहे. आणि वायू ऍक्च्युली पवित्र करतो. आमच्या इथे उंदीर मेला होता गोडांमध्ये. उंदीर मेला होता म्हणजे बॉक्सचा पूर्ण एक असा स्टॅक, त्याच्या मधल्या भागी गॅप असते ना, बॉक्स असे 4 बॉक्स लावले होते, त्याच्या आतमध्ये पडला आणि बिचारा आता एवढी 8-10 फीट हाईट आहे, आतमध्ये पडला तर बाहेर कसा येणार तो? त्याला बाहेर यायला जमला नाही आणि आतमध्येच तो मेला आणि तो सडला. आणि इथे दरवाजा उघडला ते वास यायचा, पण जसा दरवाजा उघडला, सगळ्या खिडक्या उघडल्या, हवा आली की वास गायब व्हायचा. मग मला कळलं, हा खरंच पवित्र करण्यामध्ये वायू हा पवित्र करतो, प्युरिफाय करतो सगळ्या हवेला. राईट. ऑफकोर्स तो भगवद्गीतेच्या मध्ये समाधी घेतली. भगवद्गीतेच्या बॉक्सच्या मध्ये निश्चित त्याचा पुढचा जन्म पवित्र होईल. राईट. तर पवित्र करण्यामध्ये मी काय, पवित्र वायू मी आहे. राईट. अँड देन शस्त्र धारण करण्यामध्ये राम मी आहे. राईट. ऑफकोर्स बलदेव विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि बलदेव विद्याभूषण म्हणतात की त्यात राम कॅन बी परशुराम एज वेल एज राम, लॉर्ड राम, दोघे कोणी असू शकतात. आणि गंगेला सर्वात पवित्र म्हटलेलं आहे, कारण गंगा काय असते, भगवंतांच्या चरण कमळापासून प्रकट होते. मग तुम्ही म्हणाल की यमुना नाही, यमुना पवित्र नाही आहे का? ऍक्च्युली भगवद्गीता ही वैदिक स्टँड पॉइंटने सांगितलेली आहे. फ्रॉम वैदिक पॉइंट ऑफ व्ह्यू गंगा पवित्र आहे, कारण गंगेला वैदिक शास्त्रामध्ये जास्त महत्व आहे, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यमुनेला जास्त महत्व आहे. ऑफकोर्स गंगा आध्यात्मिक सुद्धा आहे. म्हणून यमुना काय करते माहिती आहे तुम्हाला? यमुना पुण्य आणि पाप दोन्ही नष्ट करते, म्हणून कमी लोक यमुनेमध्ये आंघोळ करतात. गंगा ही तुमचे पाप नष्ट करते, पण यमुना दोन्ही नष्ट करून टाकते. सांभाळून आंघोळ करा यमुनेमध्ये गेल्यावरती नेक्स्ट टाइम. ती पुण्य पण संपवते आणि पाप पण संपवते. पुण्य म्हणजे भौतिक पुण्य आणि तुम्हाला आध्यात्मिक पुण्य देते. म्हणून ऍक्च्युअली स्पिरिच्युअली यमुना इज मोर पॉवरफुल दॅन गंगा, बट इथे फ्रॉम वैदिक पॉइंट ऑफ व्ह्यू गंगा इज मोर पॉवरफुल, बिकॉज वैदिक स्टँड पॉइंट लोक जास्त पुण्य आणि पापाच्या ह्याच्यामध्ये असतात. राईट. प्युरिफिकेशन. म्हणून ते भक्तिविनोद ठाकूरचं भजन आहे, शुद्ध भगत चरण रेणू भजन अनुकूल, चरण सिंधू देखिए गंगा सुखमासी म पाये. भक्त जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक वस्तूंना बघतात तेव्हा त्यांच्यामध्ये आध्यात्मिक विकार येतात. विकार इन द सेन्स की भाव प्रकट होतात. राईट. यमुना इज मोर पॉवर प्युरिफाईंग. त्यानंतर ऑफकोर्स कुठे गेलंय,
मागच्या शार्क म्हणजे मकर मासा आहे. बरोबर बरोबर. शार्क म्हणजे मकर. शार्क मला माहितच नव्हतं. तुम्ही जे डिस्कवरी चॅनल मध्ये बघितलं तो मकर मासा. शार्क दिले ना प्रबोधाने वर्ड दिलेलं शार्क. राईट. आणि सर्व नद्यांमध्ये ऑफकोर्स गंगा. मी पवित्र नाही ना, गंगेला रिप्रेझेंट करतो. लाईक दॅट. अँड देन नेक्स्ट श्लोक नंबर 32. श्लोक नंबर 32 असतील श्री राधा प्रेम माताजी. कुठे गेल्या श्री राधा प्रेम माताजी? आहेत का क्लासमध्ये? कुठे आहेत क्लास कोऑर्डिनेटर? श्री राधा प्रेम माताजी नाही दिसत. आज आला नाही वाटतं ते. ओके. मधुर ब्रज माताजी आहेत का इथे? मधुर ब्रज मध्ये डीटी वर्शिप करत असतील. आता ते भाकरी बनवत नाही टायमाला. त्यांच्या घरी जाऊन आलोय मी. कल्पतरू राधिका देवी माताजी वाचा श्लोक नंबर 32. हरे कृष्णा. दंडकानी सर्वांगानिरंतं च मध्यं चैवाहं अर्जुन अध्यात्मविद्यानां वादप्रवक्तामहं. हे अर्जुना, सर्व सूचनांचा आदी अंत आणि मध्यम मीच आहे. सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या आहे आणि तर्कशास्त्रांमध्ये सत्य मी आहे. हरे कृष्ण. श्री कृष्ण. तर भगवंताने अगोदर सांगितलं होतं अहम आदिश्च मध्यच. राईट. सर्व सृजनाचा आदी अंत मध्य कसा आहे मी अगोदर भगवंत सांगितलं होतं. एक जीवात्म्याचा आदी अंत आणि मध्य कसा आहे. राईट. आता म्हणतात ते पूर्व सृष्टीचा आधी मध्य अंत मी आहे का? कारण भगवंत क्रिएट करतात, मेंटेन करतात, डिस्ट्रॉय करतात. सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आणि तर्कशास्त्रांमध्ये निर्णायक सत्य मी आहे. ऑफकोर्स प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिलेलं आहे की तर्क वितर्काचे किती प्रकार असतात आणि काय असतात ते. आणि ऑफकोर्स फर्स्ट पॅराग्राफ मध्ये प्रभुपादांनी दिलेलं आहे की भगवंतांना आदी मध्य अंत का म्हटलं. तुम्ही ते वाचू शकता नंतर कसं ते भगवंत वेगवेगळ्या अवतारामध्ये या सृष्टीला आदी मध्य अंत सांभाळतात. लास्ट पॅराग्राफ मध्ये प्रभुपाद देतात नैयायिकांमध्ये विविध प्रकारचे युक्तिवाद असतात. स्वतःचा युक्तिवाद पटवून देण्यासाठी असे प्रमाण प्रस्तुत करणे की जे विरुद्ध पक्षाच्या युक्तिवादाचे समर्थन करतात त्याला जल्प असे म्हणतात. विरोधी पक्षाचा केवळ पराभव करण्याच्या दृष्टीने जो युक्तिवाद केला जातो त्याला वितंडा असे म्हटलं जातात. म्हणजे वितंडा म्हणजे आयडियली देर इज नो डिस्कशन ओनली. नुसतं समोरच्याला हरवायचं, समोरच्या बस एवढंच त्याचं हे आहे. मग तो कदाचित काय करतो त्या व्यक्तीच्या म्हणजे तू काही पण म्हण, पण मला जे म्हणायचं ते मीच तेच म्हणणार मी. काही लोक आपलं पहिले मत बनवून आलेले असतात. घरामध्ये तुमच्या कधी कधी मुलं असतात, त्या मुलांनी ठरवलेलं असतं आज मला ही भाजी खायचीच नाहीये. आईने कधीतरी याचे गुणात्मक वर्णन केलं औषध दृष्ट्या, आरोग्याच्या दृष्टीने ही भाजी किती चांगली आहे, मेथीची बाळा किती पौष्टिक आहे. एकदा ठरवलं खायची नाही म्हणजे नाही खायची. तुम्ही किती पण त्याला हे करून टाका. राईट. हे स्ट्रॉंग आर्ग्युमेंट. वितंड आय डोंट केअर भले मी राईट आहे की रॉंग आहे, मला फक्त कन्सर्न काय की मी राईट आहे. आणि ऑफकोर्स नंतर फायनली दिलेले पण वास्तविक निष्कर्षाला वाद असे म्हटले जाते. म्हणजे याच्यामध्ये प्रॉपरली ऐकलं जातं समोरचं काय म्हणतोय, मी काय म्हणतोय आणि कन्क्लुजन वरती आलं जातं, त्याला वाद म्हणतात. हे निर्णायक सत्य म्हणजे श्रीकृष्ण आहेत, ते त्याला रिप्रेझेंट करतात. राईट. लाईक दॅट. अँड देन 33rd वर्स 33 नंबर. 33 नंबर कोण वाचेल? मंजुळी आली देवी माताजी आहेत का इथे? भाकरी. रेश्मा पडदारते माताजी आपण भाकरी. शामली प्रिय माता. आज भरपूर भाकऱ्या भेटणार सगळ्यांना, एवढे लोक भाकऱ्या बनवत आहेत. शामली प्रिया माताजी. हरे कृष्ण गुरुजी, मी बाहेर आहे, दवाखान्यात भरले. हा ठीक आहे ठीक आहे. हरे कृष्ण. श्री चंपकलता देवी माताजी. हरे कृष्ण प्रभू. अक्षराळ मकरोस्मी झालं झालं. हा सॉरी हा वाचा. बरोबर आहे. 33 नंबर. 33. हा बरोबर, परफेक्ट, बरोबर आहे. अक्षराणां मकरोस्मी द्वंद्व सामासिकस्य च अहमेवाक्षय कालो दाताहं विश्वतोमुख. अक्षरांमध्ये अकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अविनाशी काळ मी आहे
आणि सृष्टीकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे. हरे कृष्ण. येस, आलं परत टाइम. पुन्हा भगवंत म्हणतात टाइम, सेकंड टाइम. म्हणजे टाइम किती पॉवरफुल बघा. तो बरोबर लास्ट पॅराग्राफ मध्ये लिहितात, क्षय करणाऱ्यामध्ये काळ सर्वश्रेष्ठ आहे, कारण काळ सर्वांचा ह्रास करतो. काळ हा श्रीकृष्णाचे रूप आहे, कारण कालांतराने प्रलयाग्नीत सर्व गोष्टींचा संहार होणारच आहे. राईट. सो दिस इज द पॉवर ऑफ टाइम. सेकंड टाइम वर्णन झालेलं आहे. अँड देन नेक्स्ट 34 नंबर, परम ज्योती माताजी. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी. Yes, वाचा माताजी 34 नंबर. मृत्यू सर्व हर्षा भविष्यताम कीर्ती श्रीवार्क नरीणा स्मृती मेधा धृती क्षमा. सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे कारणही मीच आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर, मधुर वाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा मी आहे. दंडवत प्रणाम प्रभू. हरे कृष्ण. म्हणजे तुमच्यामध्ये असणारी कीर्ती, ऐश्वर्य, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी हे तुम्ही म्हणजे भगवंत आहेत. हरे कृष्ण. आणि भगवंत म्हणतात सर्व हरण करणारा मृत्यू कोण आहे? मी आहे. मृत्यू सर्व हरश्याम. जो व्यक्ति किसी की शरण नहीं आते पूर्ण जीवन काल में और भगवान को अवॉइड करते रहते हैं, भगवान से नहीं मिलूंगा, मैं नहीं मिलूंगा, नहीं मिलूंगा, उसको भगवान लास्ट में किस रूप में मिलते हैं? मृत्यू के रूप में. कृष्ण कहते हैं हरे कृष्णा प्रभु जी, माता जी प्लीज कम, हरे कृष्णा. आणि म्हणतात चला आपण जाऊया आता फिरायला. कुठे? तिकडे जिथे तुम्ही तुमचं बनवलेलं आहे कर्म. राईट. म्हणून ऍक्च्युली प्रभुपाद जेव्हा कॅलकटामध्ये, तुम्हाला मी सांगत असतो नेहमी, जेव्हा पुऱ्या बनवत होते आणि बॉम्बिंग होत होतं, जापनीज बॉम्बर्स सगळेजण म्हणत होते अभय भागो भागो भागो, बॉम्ब गिर रहा है. प्रभुपाद म्हटले कौन सा बॉम्ब गिर रहा है? वो जो बॉम्ब है वो कृष्ण है, और कृष्ण अगर मेरे घर में आ रहे हैं तो मुझे कुछ ऑफरिंग लगाना चाहिए. तर त्यावेळेस भगवंत आपले लड्डू गोबला करता पुऱ्या बनवत होते, पुऱ्या. तो भगवंत प्रभुपाद कंटिन्यू करतात पूरी, मतलब मैं पूरी बनाता हूँ, आएगा ना कृष्ण आएगा ना बॉम्ब करूँ, मेरे को पूरी ऑफर करूंगा. तर भक्त अशा निर्भय असतात, कारण त्यांना माहित पडलेलं असतं की हे काळ कोण आहे? श्रीकृष्णच आहेत. शेवटला आपल्याला घेऊन जायला पण श्रीकृष्णच येणार आहेत. राईट. मृत्यू सर्व हरश्याम. तर ऑफकोर्स हे तुम्हाला ऐकून असं वाटेल की अरे बापरे, मृत्यू मतलब इथं निगेटिव्ह आहे ना. तो कृष्ण इज नॉट वन साइडेड. सो भगवंत जर डेथला रिप्रेझेंट करत असतील तर जीवनाला पण भगवंतच रिप्रेझेंट करतात. म्हणून नेक्स्ट लाईन काय आहे? भविष्यामध्ये अस्तित्व देणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारण मीच आहे. म्हणजे मृत्यू करता मी कारण आहे, पण जन्मा करता पण मीच कारण आहे. मृत्यू जर मी देत असेल तर जन्म पण मीच देतो बाबा. कसं? कधी तुम्ही बघत असाल एक स्त्री पुरुष, त्यांना वाटतं की जर स्त्री पुरुष एकत्र आले आणि मैथून प्रक्रियेत त्याने मुलाला जन्म देऊ शकतात, असं असतं का कधी? असे कधीतरी कपल असतात की जे एकत्र येतात पण त्यांना मुलं होत नाहीत. का? कारण मुलं होणे किंवा न होणे हे निर्णय भगवंत देतात. जस्ट बिकॉज स्त्री पुरुष एकत्र आले म्हणजे काय त्यांना संततीची उत्पत्ती होईल असं नाहीये. म्हणजे भगवंतांची पॉवर किती आहे बघा. त्याने डिसाईड केलं असेल की यांना संतती द्यायची नाही तर त्यांना संतती होणारच नाही. असे कितीतरी कपल आहेत. सो वेन कृष्णा डिझायर्स, वेन कृष्णा डिसाइड्स, देन ओनली यू कॅन जनरेट द लाईफ. अदरवाइज लाईफ फक्त मेल फिमेल कॉम्बिनेशन होत नाही हो. लाईफ ही भगवंताच्या कृपेने प्राप्त होते. राईट. आणि म्हणून कधी कधी काही जे असतात ना दवाखाने किंवा डॉक्टर लोक, हे म्हणतात की वाईफ इज फर्टाइल एंड हस्बैंड इज पोटेंट बट स्टिल देयर इज नो प्रोजेनी. बच्चा हो ही नहीं रहा है इनको. क्यों नहीं हो रहा है? डॉक्टर बोलते सब कुछ तो बराबर है लेकिन हो नहीं रहा है. अशा कितीतरी केसेस आहेत. क्यों नहीं हो रहा है? क्योंकि कृष्ण की शक्ती मॅनिफेस्ट नाही हो रही है. ऑफकोर्स याने दुखी व्हायचं नाही. कोणाला मुलं असतील नसतील. आपल्या जगामध्ये मुलं जन्माला आली तर चांगली गोष्ट ना. भगवत परायण बनवा, ना आली तर तुम्ही भगवत परायण व्हा आणि भगवत धामाकडे जावा. अशा आमच्या कितीतरी डिवोटी आहेत, त्यांना मुलं बाळ नाही आहेत. दे आर हॅपी. कारण त्यांना कळलेलं आहे मुलं असली तर ठीक आहे, त्यांना कृष्ण भावनिक बनवू आपण. नसली तरी भगवंत आपल्या डायरेक्ट मुलं बाळा बनतात. राईट. घरामध्ये डिटीज आहेत ते आपल्या मुलं बाळासारखेच आहेत. तुम्ही त्यांना वर्शिप करताल, मुलं बाळाप्रमाणे वाढवताल. अल्टिमेटली भगवंतांना आपल्याला ही सेवा द्यायची आहे.
राईट. सो लाईक दॅट. अँड देन नंतर ऑफकोर्स सो दिस इज हा हरे कृष्ण. बोला. स्त्रियांमध्ये कीर्ती ऐश्वर्य जे काही समज तर ऍक्च्युली ह्या ज्या क्वालिटीज आहेत ना, कीर्ती, ऐश्वर्य, मधुरवाणी, ह्या ऍक्च्युली फेमिनाईन क्वालिटीज आहेत. वन सेन्स त्याला फेमिनाईन ऍड्रेस केलं जातं, नॉट देअर मॅस्क्युलिन वन सेन्स. तर कीर्ती ऐश्वर्य हे पुरुषांमध्ये नसू शकेल, तुमच्यामध्ये येते पण कृष्णाद्वारेच दिलेलं आहे, नाही असं नाही. असं नाही की फक्त स्त्रियांमध्ये दिलेलं आहे, राईट. बट दे आर मोर ऑफ फेमिनाईन क्वालिटीज, समथिंग लाईक दॅट, राईट. ऑफकोर्स प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात बघा ना, सेकंड पॅराग्राफ मध्ये दिलेला आहे. या ठिकाणी उल्लेख केलेल्या कीर्ती, भाग्य, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, निष्ठा आणि क्षमा या 7 ऐश्वर्याने स्त्रीवाचक मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीकडे ही सर्व किंवा त्यापैकी काही ऐश्वर्य असले तर त्याला स्तुत्य समजले जाते, राईट. समथिंग लाईक दॅट अँड सो ऑन फॉर तुम्ही वाचू शकता. आणि प्रॉपर देतात निरनिराळ्या, लास्ट 3 लाईन, निरनिराळ्या विषयांवरील अनेक पुस्तके केवळ वाचण्याचीच योग्यता नव्हे तर ते जाणून घेणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार जीवनात उतरविणे म्हणजे बुद्धी मेधा होय. तर काय काय जण भरपूर वाचतात, पण टाइम पडेल तेव्हा जीवनामध्ये काही उतरू शकत नाही, राईट. अस्थिरतेवर विजय प्राप्त करणे म्हणजे दृढता होय. जेव्हा पूर्णपणे योग्य झाल्यावरही मनुष्य विनम्र आणि शांत असतो, जेव्हा तो सुखदुःखामध्ये स्थिर असतो, तेव्हा त्याच्याकडे असणाऱ्या ऐश्वर्याला क्षमा असे म्हटले जाते. आणि ऑफकोर्स फर्स्ट पॅराग्राफमध्ये आय थिंक विसरलो वाचायला, जन्मापासून क्षणोक्षणी मरत असतो मनुष्य, मृत्यू हा क्षणोक्षणी प्रत्येक जीवाचे भक्षण करीत असते, परंतु शेवटच्या प्रहाराला मृत्यू, म्हणजे बेसिकली आपण मरतोय ना. किती मेलो आपण आता? 50 मिनिटं मेलो आपण. 50 minutes यू डाईड ऑलरेडी. 50 minutes डेड. म्हणजे आपण ऍक्च्युली मरतोय, क्षणोक्षणी मरतोय आपण. आणि जो शेवटचा आघात होईल ना, फायनल स्ट्राईक, दॅट इज कॉल्ड ॲज डेथ. परंतु शेवटच्या प्रहाराला मृत्यू असे म्हटले जाते. मृत्यू म्हणजे श्रीकृष्ण आहेत. And there are 6 kind of changes, right? दिले त्यांनी दिले प्रभाताने. या सत्यांपैकी गर्भातून बाहेर येणे हा पहिला बदल म्हणजे श्रीकृष्ण आणि शेवटचा बदल म्हणजे श्रीकृष्ण मृत्यू, लाईक दॅट. अशा प्रकारे भगवंत स्वतःला रिप्रेझेंट करतात. अँड देन श्लोक नंबर 35 वाचा. मधुरवाणी देवी माताजी वाचा. हरे कृष्ण. दैनिक प्रणाम प्रभुजी. तथा सामना गायत्री छंदासह मासान मार्गशीर्षो ऋतुम कुसुम कारण. सामवेदातील स्त्रोतांमध्ये ऋतुसाम मी आहे आणि छंदांमध्ये गायत्री मी आहे. मासांमध्ये मार्गशीर्ष म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भगवंत प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, भगवंतांनी यापूर्वी सांगितले की वेदांमध्ये सामवेद मी आहे. का? कारण सामवेदामध्ये मधुर मधुर गाणी असतात, मेलोडियस. सामवेद हा विविध देवतांनी गायलेल्या सुंदर स्तोत्रांनी संपन्न आहे. यापैकी भरतसाम हे एक गान सुक्त आहे आणि त्याचा सूर अत्यंत मधुर आहे म्हणून, आणि ते मध्यरात्री गायले जाते. जनरली गाणे रात्रीच गायले जातात जर रोमॅन्टिक फिलिंग यायची असेल तर. रोमॅन्टिक इन द सेन्स की थोडा डिफरंट काइंड ऑफ फिलिंग. दुपारी गेल्याने फिलिंग येत नाही. इव्हनिंग टाइम म्हणून कीर्तन संध्याकाळी असतं, राईट. संध्याकाळच्या वेळेला सूर्य जेव्हा मावळतो, डिफरंट काइंड ऑफ फ्लेवर इज देअर. देन ऑफकोर्स गायत्री, त्याला पण पुढे म्हणतात भगवंत. गायत्री मंत्राचा श्रीमद भागवतात उल्लेख केला आहे. गायत्री मंत्र विशेष करून भगवत साक्षात्साठी असल्यामुळे तो भगवंताचे रूप आहे, राईट. आणि देन ऑफकोर्स ज्यांना ब्राह्मण दीक्षा झाली त्यांना गायत्री मंत्र देतात. ज्यांना नाही भेटले त्यांनी चिंता करू नका, आणि महामंत्र गावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण महामंत्रावर सगळे मंत्र येतात. आणि मार्गशीर्ष महिना का म्हणला जातो उत्तम? कारण हा सुगीचा काळ असतो आणि लोकही अत्यंत सुखी असतात, राईट. मार्गशीर्ष म्हणजे जानेवारी फेब्रुवारी, राईट. बरोबर ना? फेब्रुवारी मार्च कुठला महिना? मार्गशीर्ष नोव्हेंबर डिसेंबर. हा सॉरी, जेव्हा पीक काढतात. येस, नोव्हेंबर डिसेंबर ना, तेव्हा पिकं काढली जातात ना, त्याच्या अगोदर जस्ट.
त्यानंतर या लोकही अत्यंत सुखी असतात. म्हणजे बेसिकली थंडीचा टाइम, थोडा हिवाळा, छान छान गोधड्या घेऊन झोपायचं. अर्थात वसंत ऋतू हा साऱ्या जगांमध्ये सर्वत्र लोकप्रिय आहे, कारण वसंत ऋतूमध्ये कडाक्याची उष्माही नसते आणि कडाक्याची थंडी नसते. याला म्हणतात गुलाबी थंडी. राईट. याच वेळी झाडांना पालवी फुटते आणि सगळीकडे काय असतं, भरभरून फुलं येतात, फळं येतात. वसंत ऋतूमध्ये श्रीकृष्णांची अनेक लीलोत्सव साजरे केले जातात, म्हणून वसंत ऋतूला सर्वात अत्यंत आल्हाददायक ऋतू समजले जाते आणि हा भगवंतांचे प्रतीक आहे. स्प्रिंग सीझन, राईट, लाईक दॅट. देन श्लोक नंबर 36 प्रदीप प्रभुवाचा, प्रदीप पोपळे प्रभू, 36 नंबरचा श्लोक आहे. पुस्तक नाहीये, पुस्तक नाही म्हणून कामातच ऍक्च्युली, त्यामुळे ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. शोभा मुदगर माताजी आहेत का इथे? रोज ऑडिओ क्लिप पाठवतात. सकाळी 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 16 माळा पूर्ण झाल्या. ओके. शीतल गौरांगी माताजी आहे तिथे? हो प्रभूजी, वाचते. वाचा श्लोक नंबर 36. द्युतं छलयताम् अस्मि तेज तेजस्विनाम् अहम् जय अस्मि व्यवसाय अस्मि सत्वं सत्वताम् अहम्. फसवणाऱ्यांमध्ये ही द्यूत मी आहे आणि तेजस्व्यांचे तेज मी आहे. विजय मी आहे आणि साहस आणि बलवानांचे बलही मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. फसवण्यामध्ये द्यूत म्हणजे, लक्षात ठेवा, या जगामध्ये सर्वात डेंजरस जर कुठला एनिमी असेल तर ते आहे गॅम्बलिंग. कारण गॅम्बलिंग कसं असतं, आपल्याला असं वाटतं की मी जिंकणार मी जिंकणार मी जिंकणार मी जिंकणार, आणि असं करता करता पूर्ण पॉकेट खाली होते. नाही बरोबर ना? कधी खेळले नाही पत्ते, खेळत का? नाही खेळत. असं कसं होईल? गणपतीला पत्ते नाही खेळले तुम्ही, दिवाळी नाही खेळले, असं कधी झालंय काय? अगोदर खेळले असेल ना पत्ते? नाही खेळले, नाही खेळले. खरंच पुरुषवाचक आहे ना पत्ते, म्हणजे पुरुष खेळतात जास्त. आम्ही बघितलंय, तुम्ही खेळलात कल्पतरू राधिकामध्ये पैसे लावून. हा अच्छा, असंच आम्ही खेळायचो. मावशीची मुलं वगैरे आल्यावर, मुली आल्यावर आम्ही सगळे एकत्र बसून खेळायचो, काका वगैरे आम्ही सगळे. पण काय लावायचे ते बदाम 7 5 3 2 असं खेळायचो, हात खेळायचो. अरे कृष्ण. ठीक आहे, जास्त डिस्क्रिप्शन देऊ नका ना, ते लोक क्लास झाल्यावरती चालू करतील. ते कसं असतं की जुगार म्हणतात त्याला. ऑफकोर्स तुम्ही पैसे लावत नसतात तरी पण ते ऍडिक्टिव्ह असतं, पण स्टील इट इज, जेव्हा तुम्ही पैसे लावता तेव्हा इट इज बिकम मोर ऍडिक्टिव्ह. असं वाटतं की मी जिंकणार मी जिंकणार मी जिंकणार मी जिंकणार, अल्टिमेटली हारत असतो तो. राजानंद महाराजांचं लेक्चर आहे, गॅम्बलिंग वरती लेक्चर आहे एक. कसिनोची अरेंजमेंट अशी असते की तुम्ही कधी जिंकणारच नाही, आणि पहिले जेव्हा तुम्ही जिंकता ना तेव्हा कसिनोचा मालक हसतो, वाव, खुश होतो तो, जित रहा है. अजून तुम्ही जिंकता, आणखीन खुश होतो तो. जेवढं तुम्ही जिंकता तेवढा खुश होतो तो कसिनोचा मालिक, आणि त्याला माहित असतं जितना जीतेगा ना उतना अपने पॉकेट से डालेगा और फाइनली एक साथ धड़ाम करके हार जाएगा. राईट. तर भौतिक जीवन आहे का गॅम्बलिंग प्रमाणे. आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो, रिटर्न मिलेगा और रिटर्न मिलेगा. आपण कशा करतो इन्व्हेस्टमेंट? आपल्या घरावरती इन्व्हेस्टमेंट करतो की घर मुझे सुखी करेगा. आपण एका रिलेशनशिप मध्ये इन्व्हेस्ट करतो की ये रिलेशनशिप मुझे अच्छा रिटर्न मिलेगा, ये मुझे सुखी करेगा व्यक्ती. आपण इन्व्हेस्टमेंट करतो जागेवरती किंवा एखाद्या हॉलिडे स्पॉट वरती, किंवा आपण इन्व्हेस्टमेंट करतो मोबाईल वरती, नया मोबाईल, गाडीवरती. अशा इन्व्हेस्टमेंट आपण करतो या भौतिक जगामध्ये, हे विचार करून की सुख मिलेगा सुख मिलेगा 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 मिल रहा है मिलेगा मिलेगा. अल्टिमेटली एकदाच सगळं हिरावून घेतात भगवंत. सबसे खतरनाक गैम्बलिंग है वो. जिसके ऊपर विश्वास रखते हैं वही लास्ट में आपको धोखा दे देता है. भगवंत म्हणतात की फसवण्याच्या ह्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे? जुगार. ते श्रीकृष्णाचे स्वरूप आहे. राईट. आणि प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्यामुळे कोणत्याही साधारण मनुष्यापेक्षा कपटी असू शकतात. राईट. तर त्याचा सुंदर उल्लेख तुम्हाला महाभारतामध्ये दिसेल. राईट.
जर समोरच्या व्यक्तीने ठरवलं की मला कपटी बनायचंय, तर भगवान म्हणतात अच्छा तेरे से दिखाता हूं तेरे को कैसे कपटी बना जाता है. राईट. मग कोणी वाचू शकत, त्यांच्यापासून कोणी वाचू शकत नाही. मग भले समोर महापराक्रमी भीष्म असेल, ऑफकोर्स भीष्म हे कपटी नव्हते, बट दुर्योधन, कर्ण, शकुनी, किती महान जर तुम्ही कूटनीती लावली किंवा चालबाजी केली तरी तुम्ही वाचू शकत नाही. म्हणून भगवंतांपासून कोणी वाचू शकत नाही. जेवढा तुम्ही चालबाजा कराल आयुष्यामध्ये, तुम्ही ह्याला फसवलं, तुम्ही त्याला फसवलं, तुम्ही याच्याकडून उघडले पैसे, त्याच्याकडून हे केलं किंवा एखाद्याला धोका दिला, तुम्ही भगवंतापासून वाचू शकत नाही. हो, देयर कॅनॉट बी एनी बडी मोर कनिंग दॅन कृष्ण. राईट. श्रीकृष्णाने बघा प्रभात किती सुंदर होतं. श्रीकृष्णाने एखाद्या माणसाला फसवायचे ठरवले तर फसवणुकीच्या बाबतीत कोणीही त्याला मागे टाकू शकणार नाही. राईट. म्हणून हिरण्यकश्यपू जेव्हा वर मागायला येतो ब्रह्माजीकडे, ब्रह्माजी म्हणतो की ब्रह्माजी मुझे अमर बना. ब्रह्माजी म्हणतात पागल हो गया क्या, कभी सुना है अमर, मुझे सुना है का कभी मैं अमर हूं करके, पागल कहीं का, अमर नाही बना सकता तुझे. त्याला वाटतं की खोटं बोलतात ते. इव्हन रावण पण जेव्हा वर मागतो तेव्हा त्याला पण वाटतं की फसा रहे मुझे. तर रावण किंवा हे सगळे लोक म्हणतात हिरण्य मुझे अमर नहीं बना सकते आप, मुझसे छुपा रहे, ठीक है तो मैं आपसे ज्यादा एक्सपर्ट हूँ, होशियार हूँ, तो मुझे आप ऐसा कुछ वरदान दो कि मैं इधर नहीं मरूंगा, उधर नहीं मरूंगा, यहाँ नहीं मरूंगा, आकाश हवा पानी जमीन अंदर बाहर ऊपर नीचे कहीं भी नहीं मरूंगा. त्याला वाटतं की अरे बापरे मुझसे बुद्धिमान कोई नाहीये, किती मी हुशार, आणि किती त्याला खुश झाला. तर किती आनंद झाला असेल ना, माझ्यापेक्षा बुद्धिमान कोणीच नाही. तुम्हाला पण असं वाटतं ना कधी कधी, किती छान मी माझं घर सजवलंय, माझी नोकरी, माझी पोरं, माझं सगळं किती छान, वाव, माझ्यापेक्षा कोणीही हुशार नाहीये. प्रत्येकाला वाटतं ना, नाही वाटत? खरं खरं बोला, नाही वाटत तुम्हाला? मधुसूदन प्रेम आता तुम्हाला वाटत नाही? सिंपल भोळे बाबडे आहेत. आम्हाला वाटतं की वाव कसं सिस्टमॅटिक सगळं आम्ही सेट केलेलं आहे, सगळे क्लासेस व्यवस्थित चालले. ऑफकोर्स माझ्या बाबतीत तसं नाहीये. माझे पेपर बाकी आहेत, त्यामुळे मी म्हणू शकत नाही, तुम्ही म्हणू शकता. तर आपण ट्राय करत असतो कि आज अभी ये सेट कर दिया मैंने, ये सेट कर दिया, सब कुछ मेरे कंट्रोल में है, सब कुछ एकदम वाव, मुझसे ज्यादा बुद्धिमान कोई नहीं. भगवान म्हणतात अच्छा मुझसे ज्यादा बुद्धिमान, आप बुद्धिमान है, देखते हैं. मग भगवंत काय करतात, नखाने मारतात हिरण्यकश्यप. नाही म्हणजे ज्याचा आपण आयुष्यामध्ये कधी विचार करू शकत नाही त्या गोष्टींनी आपल्याला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होतो. नाही कधी तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कधी विचार केला असेल की या क्षेत्रामध्ये मला त्रास होईल. तुम्हाला काय आमचा ब्रह्मचारी होता, तर तो काय करायचा, तो ना तूप घ्यायचा. तूप म्हणजे आयुर्वेदिक नुसार तूप चांगलं असतं आणि त्याचा जास्त काही प्रॉब्लेम होत नाही ऍक्च्युली, असं म्हणतात ते लोक. आणि सर्वात काटकिटा होता. तो म्हणायचा की मुझे डॉक्टर ने बोला है तूप और तूप से कुछ नहीं होता है, कुछ फैट लिपिड ये कुछ जमा नहीं होता है. आणि कालांतराने जेव्हा 1 वर्षाने जेव्हा 6 महिने जेव्हा चेकिंग झालं सर्वात जास्त त्याचं आलं लिपिड प्रोफाईल. राईट. कारण तुपाने एकदम ओरिजिनल तुपाने होत नसेल, पण आता आपलं लाईफस्टाईल काय आहे आणि कुठलं तूप आहे, ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे काय आहे, आणि आपण कधी खातोय, सगळ्या गोष्टी बघायला लागतात ना, पॅरामीटर. म्हणून बुद्धिमान आपल्याला वाटत असेल आपण आहे, पण आपल्यापेक्षा 10 पटीने 100 लाख गुणा पटीने भगवंत बुद्धिमान असतात. आणि भगवंत जाणतात की आपल्याला कसं फसवायचं जर आपण त्यांना फसवायचा प्रयत्न केला तर. म्हणून भगवंतांना कधी फसवायचं नाही. तुम्ही त्यांना म्हटलं असेल मी चॅन्टिंग करेल, चॅन्टिंग करायचं. अभ्यास सांगितला असेल अभ्यास करायचं. तुम्ही सांगितलं असेल मी एवढं डोनेशन देईन, तुम्हाला डोनेशन द्यायचं. तर तुम्ही म्हटलात द्यायचं आणि नंतर दिलं नाहीत, भगवंत मग बघतात अच्छा तू म्हटला होता देणार, एवढं देत नाहीयेस, ठीक आहे आपली लवकरच भेट होईल, ठीक आहे, हरे कृष्ण. घाबरू नका तुम्ही. पण आपल्याला जे ड्यू आहे भगवंतांना द्यायचं, आपण जर त्यांना टाळलं तर भगवंतांना माहिती असतं कसं काढायचं आपल्याकडनं. इट्स लाईक दॅट. म्हणून प्रभुपाद लिहितात श्रीकृष्णांचा महिमा केवळ एकांगी नसून सर्वांगीण आहे. विजयशाली पुरुषातील विजय श्रीकृष्ण आहेत, तेजस्वीमध्ये तेज श्रीकृष्ण आहेत, साहसी आणि उद्योगांमध्ये सर्वात साहसी आणि उद्योगी आहेत. राईट. ऍडव्हेंचर ऍक्च्युली ऑफकोर्स तुम्हाला ते गॅम्बलिंग मध्ये उदाहरण माहिती असेल युधिष्ठिर महाराजांचं. इव्हन युधिष्ठिर महाराजांसारखे महान पराक्रमी राजे सुद्धा जेव्हा गॅम्बलिंगच्या आहारी पडतात
तेव्हा त्यांना पण कोणी वाचवू शकत नाही. गॅमलिंग एवढी खतरनाक असते, विचार करा जरा. म्हणजे कृष्णाच पॉवर इज सो यु नो. आणि ऑफकोर्स त्यानंतर ऍडव्हेंचर. ऍडव्हेंचर भगवंत काय आहेत, कारण ऍडव्हेंचर मध्ये काइंड ऑफ थ्रिल असते. तर तुम्हाला श्री राधा मंजरी मध्ये सांगतील ऍडव्हेंचर त्यांनी केले तिकडे. कुंभमेळ्याला गेले होते त्या. जो कुंभमेळ्याला गेलो तो ऍडव्हेंचर करून आलेला आहे. इव्हन मी पण ऍडव्हेंचर केलं होतं. इन द सेन्स की ऍडव्हेंचर म्हणजे अशी गोष्ट असते जी एक्साइटमेंट, थ्रिल, दॅट इज कृष्णा. जसं कधी कधी ते असतं ना, ते आकाशात ते त्याला काय म्हणतात, भंगी जम्पिंग म्हणतात. ते जम्पिंग करतात ते एकदम खाली पॅराशूट जस्ट जमिनीला टच करण्यापूर्वी पॅराशूट ओढतात, एक्साइटमेंट करतात. किंवा काय काय लोक असे असतात, समोर ट्रेन येते, तुम्ही कधी करू नका, सांगतो उदाहरण सांगतो तुम्हाला. ट्रेन येते, ट्रेनच्या समोर उभे राहतात आणि ट्रेन तुम्हाला तेव्हा लगेच बाजूला होतात. हा एक्साइटमेंट. कधी करू नका, याच उदाहरण दिलं तुम्हाला मी. व्हेरी डेंजरस, बट दर एक्साइटमेंट्स, ऍडव्हेंचर्स. आपलं स्वरूपात म्हणतात की द बेस्ट ऍडव्हेंचर इफ यू वॉन्ट टू लर्न देन ट्राय टू डिस्ट्रीब्युट बुक्स. जावा तुम्ही बाजारात आणि सांगा हरे कृष्ण भगवद्गीता घ्या, बघा तुम्हाला कशी मजा येईल. नवीन नवीन ऍडव्हेंचर. लोक म्हणतील ओ बाबाजी चलिए चलिए साइड में चलिए. क्या आज तक मुझे लगता था मुझसे विद्वान कोई नहीं है, मुझसे एकदम प्रखर तेजस्वी कोई नहीं है, मुझे मना कर रहे हो गीता लेने से. हाँ आपको ही मना करो, बाजू हो जाओ. राइट, एक्साइटमेंट. ट्राय करायचे, उद्या ट्राय करा. 4-5 पुस्तकं घ्या आणि निघा बाहेर आणि डिस्ट्रीब्युट करायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला कसं एक्साइटमेंट येईल. राईट. सो दिस इज समथिंग लाईक दॅट. जेव्हा आपण प्रचार करायचा प्रयत्न करतो, भगवत भक्ती वितरित करायचा प्रयत्न करतो, दॅट्स द बिगेस्ट ऍडव्हेंचर. राईट. तात्पर्याच्या लास्टच्या लाईन मध्ये तर श्रीकृष्ण भूतलावर उपस्थित होते तेव्हा त्यांना बलशाली तत्वाच्या बाबतीत कोणीही मागे टाकू शकत नव्हता. आपल्या बालपणातच त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता. द्युत, तेज, जय, साहस आणि बल या बाबतीत श्रीकृष्णांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. सो लाईक अशा प्रकारे भगवंतांच्या अनेक अनेक विभूती आहेत. सो विल कंटिन्यू नेक्स्ट टाइम. आपण नेक्स्ट क्लासला बघूया पुढे. श्लोक नंबर 37. 3-4 श्लोक राहिले, पूर्ण होऊन जाईल चॅप्टर. राईट. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे. हा बोला माताजी. व्यासजींचं प्रेयर्स आणि शिक्षा कशातून मिळेल? म्हणजे मला बुक लेक्चर माहिती आहे का बुकचं? व्यासदेवांचे प्रेयर्स आणि शिक्षा. हा, प्रार्थना आणि शिक्षा फर्स्ट कॅन्टो मध्ये आहेत. फर्स्ट कॅन्टो भागवतमचा 4th चॅप्टर 5th चॅप्टर. फर्स्ट कॅन्टो 4th चॅप्टर 5th चॅप्टर. त्यांनी नारद मुनींसोबत त्यांचा संवाद आहे, व्यासदेव नारद मुनी. त्याच्यामध्ये त्यांच्या प्रार्थना आहेत थोड्याफार, म्हणजे एवढा असं आहे इलॅबोरेट, पण सम प्रेयर्स. मला प्रेझेंटेशन करायचं होतं त्याच्यावर, 10-15 मिनिटाचं. करा तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये. फर्स्ट कॅन्टो 4th और 5th चॅप्टर ना? 4th 5th चॅप्टर. 4, 5, 6 आय थिंक. यस. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. थँक्यू व्हेरी मच. कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. थँक्यू. हरे कृष्ण.